नारायणपेठ साडी. आता ह्याचे 3 शेड आहेत. एक जांभळा शेड, एक हिरवं आणि एक सोनेरी. तर ते तिन्ही वापरून गोंडे करणार आहे. 3 दोरे वापरून गोंडे करणार आहे. हे रेशमी दोरे आहेत आणि सोनेरी. कात्री, दापण, पुस्तक किंवा एखादी वही घ्या, सुई आणि दोरा गोंडे गुंडाळायला. आता हे मी 3 कलर मिक्स करणार आहे. त्या तिन्ही आता तिन्ही कलरचे दोरी एकत्र करायचं हे. आणि तिन्ही एकत्र केल्यानंतर एक छोटीशी अशी गाठ मारून घ्यायचं. नाही काय गाठ मारले. आता वहीला गुंडाळायचं. खूप छान दिसतं 3 कलरचं. इथं बोट ठेवायचं चेंड्याला आणि गुंडाळायचं. एक हे बघा, जिथून सुरुवात होते ना तिथंच यायचं आणि एंड करायचं. त्याला एक म्हणायचं. आता एक झालं. 2, 3, हे तिन्ही एकत्र धरायचं दोरे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असं 75 वेळा गुंडाळून घ्यायचं. 75. हे तिन्ही एकत्रच घ्यायचं. 25 वेळा गुंडाळून घेतले. हे तिन्ही दोरं इथं वर आणायचं आणि समाप्त करायचं. सगळे दोरे एकत्र घ्यायचं. बघा, सगळे घ्यायचं असं. कट करायचं. सोडायचं नाही, घट्ट पकडायचं. असं टोक करून घ्यायचं काय. हे बघ, म्हणजे साडीमध्ये गोंडे घालायला बरं पडतात. वाळायला ठेवायचं 2 मिनिट. असे 6 करून घेतले. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. एका वेळेला ना असे 6 करून ठेवायचं आणि गोंडे लावायला घ्यायचं. म्हणजे फास्ट होतं. आता एका साईडला ठेवून घेऊया. साडी व्यवस्थित असं घडी घालून ठेवायचं. पदर साईडला करायचं. साडी अजिबात चोथा करायचं नाही. एक इंच